पुणे येथे बाणेर रस्त्यावरती जाताना पुणे मुंबई रोडवरती चांदणी चौकातनं जाताना बाणेर रस्त्यावरती अनेक लोकांनी अनधिकृत फर्निचरची दुकानं उभी केली होती आणि ही सर्व अनधिकृत होती. डोंगर फोडले होते आणि त्याचं शासनाने ताबडतोब कारवाई करत सगळी दुकानं तोडलेली आहेत. आपल्याला लक्षात येत असेल कशी लोकांचे दुकानांची तोडफोड झालेली आहे आणि काय परिस्थिती झालेली आहे. हे सर्व अनधिकृत होती. हे इलाइट दुकान समोर दिसतंय. हे झुंबरवाले त्यांचा झुंबर कसं खाली पाडलंय बघा. मोठं झुंबर 2-3 लाख रुपये झुंबर असेल. आणि आम्ही इथनं आता मुंबईला चाललो आहे. जाता आता बघितलं असत ट्रान्सपोर्टची गाडी आहे आणि असेच हे आता ह्याच्या पुढे पण बघा. म्हणजे एकच ठेव पाडले, ह्याचं पाडलं त्याचं पाडलं नाही आहे. सगळ्यांवरती कारवाई झालेली आहे आणि अचानक कारवाई झाल्यामुळे सगळे भांबावून गेलेत आणि हे संपूर्णपणे JCBनी पत्रे पाडून हे पाडून टाकलेलं आहे. ही संपूर्ण लाईन पाडलेली आहे. वूड प्लाझापर्यंत पाडण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्याच्या पुढचं पाडलं नाही आहे. बहुतेक यांनी स्टे घेतला असेल किंवा आता काय आपल्याला माहीत नाही यांचं काय ते. हे पुढची लाईन ठीक आहे पण ती लाईन पण आता बंद केलेली आहे. संपूर्ण लाईनच बंद केलेली आहे. त्यांनी शोरूम खाली करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या लोकांनी शोरूममध्ये काहीच सामान दिसत नाही आहे. एस्टेलो आहे बघा, फर्निचर पाडतायत, फर्निचर भरतायत. शासन आपल्या दारी, तसंच शासनाने दारावरती येऊन कारवाई केलेली आहे अनधिकृत लोकांना असं वाटत होतं की आपण डोंगर बिंगर फोडून काही करू शकतो, पण PMRD आणि पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.